परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदुनां पतये नमः। काल मनोपासनेचा जो भाग होता तो आपल्यापर्यंत पोहोचवायला उशीर झाला। रात्री उशिरा मनोपासनेचा हा जो काही 25वा भाग होता तो आपल्याला पाठवला गेला होता। उशीर का झाला आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याची कल्पना आहे। काल अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि मग नेटवर्क न मिळणं किंवा रेकॉर्डिंगमध्ये काही समस्या निर्माण होणं असे प्रकार घडले। स्वाभाविकपणे मग त्याचं लोड करणं पाठवणं हा सगळा प्रकार लांबत गेला। परंतु रात्री उशिरा पोहोचूनही अनेकांनी तो भाग ऐकला आणि त्याचा प्रतिसादही दिला, प्रतिक्रियाही कळवल्या। एकूणच आनंद वाटला की इतक्या उशिरा निरूपण मालिकेचा हा भाग पाठवूनही उत्सुकतेने तुम्ही लोक वाट बघतात आणि प्रतिसादही देता। या सगळ्या तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि आपण सुरू केलेला हा मनोपासनेचा उपक्रम एका वेगळ्या विचाराला गती पण देतो आहे, त्याची यथार्थता सिद्ध करतो आहे, याच्याबद्दलही खरोखर आनंद वाटतो। सहज लक्षात आलं म्हणून सांगतो, काल वीज गेल्यामुळे राज्यभरामध्ये जो काही गोंधळ झाला किंवा अनेक कामं ठप्प झाली, म्हणजे या भौतिक जगामध्ये वावरत असताना वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कशा समस्या निर्माण होऊ शकतात, व्यवहार कसे थांबू शकतात, याची आपल्याला सहजपणे प्रचिती येते। असे प्रकार वारंवार घडतात, तो काही नवीन असातला भाग नाही। परंतु ज्याला आपण ऊर्जा म्हणतो, त्या ऊर्जेचा स्रोत थांबल्यानंतर हालचाल कशी थांबते त्याचं ते एक चालतं बोलतं एक उदाहरण, किंवा आजच्या जगातलं ते एक उदाहरण। पण हाच प्रकार जर आपण एकूण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी, शरीराच्या चलनवलनासाठी जेव्हा लावतो, त्यावेळेला सुद्धा आपल्याला आवश्यक असलेली मन नावाची ऊर्जा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे। असा एक अन्योन्य संबंध सहज सांगावा असा वाटला म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय। मन ही ऊर्जाच आहे। शिवसंकल्प स्तोत्रात त्याला अमरशक्ती म्हटलं गेलं, ते याच अर्थाने। विजेचं कुठलं तरी ग्रीड बंद पडतं, वीज निर्मितीचं किंवा त्याचा पुरवठा करणारं ग्रीड कुठेतरी बंद पडतं, त्याच्यात काहीतरी फेल्युअर येतं आणि वीज पुरवठा खंडित होतो। आणि मग अनेक ठिकाणी त्याचे परिणाम जाणवतात। आपलंही हे जे काही मनोरूपी ग्रीड आहे ते जर कुठे थोडंफार बंद पडलं किंवा त्यात कुठे काही व्यत्यय निर्माण झाला, तर स्वाभाविकपणे आपण निराश होतो, नाराज होतो, मनाची चलबिचल सुरू होते। आणि ही मनाची ऊर्जा एकूण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी, आराधनेसाठी, उपासनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे। म्हणजे खरोखरच ज्याने मनोउपासना केली असेल त्याला कालचा हा जो काही प्रकार घडला त्यात त्याने आपलं मन शक्यतो शांत ठेवण्याचाच प्रयत्न केला असेल किंवा एकूण परिस्थिती समजून घेतली असेल। कारण हा जो मनसंयमाचा प्रकार जो आहे तो मनोपासनेतनं साधता येऊ शकतो। या मनोपासनेशी अनेक घटक जोडलेले आहेत, ते मी नंतर सांगेन। परंतु ज्या अंगाने किंवा ज्या उद्देशाने आपण हा सगळा नवीन विचार मांडण्याचा किंवा त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याची कालोचितता
किंवा प्रसंगचितता ही आपोआप सिद्ध होत चाललेली आहे. अधिक महिन्यामध्ये अधिक उपासना काहीतरी घडावी असा विचार आपण मनामध्ये ठेवला आणि मनोपासनेचं एक वेगळं स्वरूप, मनोपासनेचं एक वेगळं स्वरूप आपण आपल्यासमोर आराध्य म्हणून ठेवलं, उपास्य म्हणून ठेवलं आणि त्या अंगाने आपण विचार करत गेलेलो आहोत. आपल्या अनेक संतांनी, महंतांनी याबद्दल विवेचन केलेले मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण मग ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी विचारात घेतलेल्या नाहीत त्यासुद्धा आपल्या मनाच्या सौष्ठवासाठी कशा पूरक ठरतात हे सुद्धा बारीक बारीक पद्धतीने आपण उलगडून दाखवण्याचा किंवा उलगडून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण मनकृष्ण या अंगाने विचार केला. कृष्णरूपी मन हे जर आपलं आराध्य झालं तर त्या कृष्णरूपी मनाची एक पावित्रता, त्याच्याविषयीचा एक वेगळा अनुराग, प्रेम, स्नेह निर्माण होऊ शकतं आणि स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये असलेली एक दैवी शक्ती, मनामध्ये पूर्वीपासूनच अनुस्थित असलेली ही दैवी शक्ती आपल्याला अनुभवता येते. माऊलींनी फार सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलंय. त्या म्हणतात की तू मन मीची करी, तू मन मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. फार सुंदर शब्द आहे. तू मन मीची करी म्हणजे आपण मनोपासनेत जे काही सांगतोय अगदी फार प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता आपलं मन मीची करी म्हणजे पुन्हा मनमना भव याच सिद्धांतावर ते जाऊन पोहोचतं. मलाच तू मन कर असं ज्ञानोबांसारख्या संतश्रेष्ठाने सांगावं. आणि इथं सांगून थांबत नाहीत. ते पुढे असं म्हणतात की माझ्या भजनी प्रेमधरी, म्हणजे तू एकरूप हो. प्रेमधरी म्हणजेच काय, म्हणजे मला तू मन कर किंवा मला ईश्वर मानून तू माझी पूजा कर, पण ही करतानाही तू ती प्रेमधरी म्हणजे एकरूप हो. आणि ही एकरूप होत असताना सर्वत्र नमस्कारी असा शब्दप्रयोग जेव्हा माऊली करतात त्यावेळेला आपल्याबरोबर सातत्याने राहणारं हे मन आपल्याला सतत नमस्कारासाठीच उपयोगी पडणार आहे हे आपण अन्वयार्थाने लक्षात घेतलं पाहिजे. तत्वार्थ वेगळा आहे, अन्वयार्थ त्यातला असा आहे की हे मन जर तुम्ही सतत बरोबर घेऊन फिरतात तर हे मन सतत नमस्कारायोग्य आहे, आराधनेच्या योग्य आहे. आणि मग आपल्या जीवन व्यवहारामध्ये वावरताना जे जे आपण करू ते या मनाला साक्षी ठेवून, अर्थातच मनोरूपी ईश्वराला साक्षी ठेवून करू. आणि असं हे मनोरूपी ईश्वर आपल्याजवळ असेल तेव्हा आपल्याकडनं होणारे व्यवहारसुद्धा नकळतपणे एका पावित्र्याला स्पर्श करणारे असले पाहिजेत किंवा राहतीलच असा आत्मविश्वास आपल्यामध्ये सहजपणे जागवता येतो. बरं, हे सगळं करताना मज एकाते असंही माऊली म्हणतात. म्हणजे आपण जे म्हणतोय की मनाने मनाशी संवाद साधणं, मनाने मनामध्ये विरघळणं, मनाने मनाशी एकरूप होणं, हा जो प्रकार आहे तो मन एकाते या दोनच शब्दामधनं आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलं आहे. मन आहे आणि पुन्हा एकाते आहे. जसं आपण काही दिवसापूर्वी बोललो एकांत हा जो शब्द आहे त्या एकांताचाच हा एक उलगडा माऊलींनी केलेला आहे की तू मनाची उपासना करताना अशा प्रकारे एकरूप हो की दोघेही तुम्ही एका वेगळ्या वातावरणामध्ये स्वतःला एकरूप करून घेतात. मनाच्या जाणीवांचा हा जो काही एक वेगळा संकल्प आहे आणि याची अनुभूती जेव्हा आपण घेऊ त्यावेळेला येणारा आनंद हा स्वाभाविकपणे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे परमानंदाचाच भाग ठरेल. हे सगळं करण्याकरता हा एक विशिष्ट कालावधी जाऊ द्यावा लागेल
आणि मी वारंवार किंवा आता आपल्या या सगळ्या निरूपण मालिकेचे 4च दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या 4 दिवसामधून मी प्रामुख्याने हे सांगण्याचाच प्रयत्न करणार आहे की हा विषयच मुळात नवीन आहे. मनोपासना ही आपल्या जीवनाच्या एका वेगळ्या उंचीला नेणारी आहे, नव्या जीवनाचं दर्शन घडवणारी आहे. हा विचारच नवीन आहे. आतापर्यंत जसं मी म्हणत आलोय की उपासना आपण करतो, आराधना करतो, पूजा अर्चा करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, सगळं काय करतो. ते करताना आपण आपलं मन तिथे गुंतेल, आपल्या मनाला आपण तिथेच कसं स्थिर करू शकू, मनामध्ये येणारे अनेकानेक अनिष्ट विचार जातील आणि मन ईश्वररूप होईल असा आपण प्रयत्न करतो. मनाला ईश्वररूप करण्याच्या प्रयत्नासाठी जो काही झगडा आपला चाललेला असतो तो आनंदकाळपणे चालतो, सातत्याने चालतो. आणि ही जी काही उपासना पद्धती आहे ती आपण करत असताना त्यात थोडा बदल करून जे मन आपण ईश्वरूप करण्यासाठी प्रयत्न करतोय त्या मनाला आधीच ईश्वररूप मानायचं, त्याला आपल्या मनामध्ये प्रतिष्ठापित करायचं आणि मग जी काही उपासना करायची ती करायची. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एकावर एक फ्री असं समजायला हरकत नाही. तुम्ही उपासना करतात आणि त्या उपासनेला मिळालेला हा दुहेरी प्रतिसाद आहे. जे तुम्ही आतापर्यंत केलेलं नव्हतं ते करायचा जर प्रयत्न केला त्यातनं आपल्या उपासनेला एक वेगळं आत्मिक बळ प्राप्त होईल याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही. परंतु हे सातत्याने करावं लागेल. हा नवीनच विचार असल्यामुळे हा रुजायला, पचनी पडायला, सांगायला, आचरणात यायला मोठा कालावधी जाईल यातही काही शंका नाही. परंतु कुठेतरी हा विचार मांडला जाणं आवश्यक होतं. त्याला मान्यता मिळणं हा सुद्धा त्यातला एक मोठा भाग असेल. कारण हे सगळं स्वीकारायलाही अजून आपलं मन तयार होईल असंही मी आता म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाला जसा जसा अनुभव येतो तसं त्याची स्वीकार्यता वाढत असते. अनेक वर्ष उपासना केल्यानंतर लोकांना असं वाटतं की नाही मी जे करतोय ते योग्य आहे आणि असा आखून दिलेला हा मार्ग चोखाळल्यानंतर एकदम वेगळ्या वाटेने जायचं किंवा त्याला कुठेतरी फाटा फोडायचा आणि तो स्वीकारायचा हे करायला सुद्धा आपल्या मनाची, बुद्धीची तयारी होत नसते. आपण नित्यनेमाने ज्या मंदिरात जात असतो त्या मंदिराच्या ऐवजी दुसऱ्या मंदिरात जायची वेळ तरी मनाला अस्वस्थ होतात. अनेक लोक आहेत असे. आपल्या आराध्यापेक्षा दुसऱ्या आराध्याची पूजा करताना सुद्धा मनामध्ये चलबिचल होते. सामान्य स्तरावरची भक्ती असेल परंतु ही अस्वस्थता असते. म्हणून म्हणतो तात्विक सगळ्या या उपासनांचं अधिष्ठान फार वेगळं आहे, पण त्याचा अन्वयार्थ काढताना हे सगळं आपल्या मनाशी जोडलेलं असतं. आपलं मन कशाला तयार आहे आणि आपलं मन कशाला तयार नाही, किंबहुना मनाची नेमकी अवस्था काय आहे याचंच कुठेतरी विश्लेषण होत नाही आणि म्हणून उपासनांवरही त्याचा परिणाम होत राहतो. आपण या उपासनेमध्ये पहिल्यापासूनच भगवद्गीतेचा आधार घेतलेला आहे. अनेक श्लोकांमध्ये सांगितलं गेलं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो कारण ते बिंबावं हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि मग 17व्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतायत की मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मा विनिग्रहा भावम संशुद्धी रिते तपो मानस मुच्यते. मनप्रसाद सौम्यत्वम त्याचा पूर्ण श्लोकाचा एक संक्षेपाने अर्थ असा होतोय की मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचं तप आहे असा हा श्लोक सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी जिथे येतात ते मनाचं तप. आणि आपण उपासना करताना या सगळ्या गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं मन ईश्वररूप व्हावं म्हणून प्रयत्न करत असतो. आपली सगळी शक्ती आपण त्याच्यासाठी पणाला लावतो. परंतु हेच जर मनाचं तप असेल तर मी थेट मनाचीच तपश्चर्या का नाही करायची. मुद्दा थोडा क्लिष्ट आहे, परंतु तो आचरणात आणला तर त्याच्या इतका दुसरा इष्ट काही नाही आहे. ज्या भगवंतांनी मनाचं तप आपल्याला काय हे समजून सांगितलं आहे
मनाची प्रसन्नता कशात दडलेली आहे याचा उलगडा केलेला आहे. ज्या कृष्णाने ही भगवद्गीता सांगितली त्यातला हा उल्लेख आहे, जे आपण मनाला आपण कृष्ण करून हेच समजून घेण्याचा काल प्रयत्न केला. इतक्या अतिशय स्पष्ट शब्दात सुटसुटीत अर्थांसह हे सगळं सांगितलं गेलेलं आहे. आणि मग आपण मन ईश्वरूप करण्यासाठी जो प्रयत्न करत असतो, आपली शक्ती त्याच्यामध्ये सगळी लावत असतो, त्याच्या बरोबरीने जर मनाचीच तपश्चर्या केली, मन हेच तपाचं साधन आहे असं जर असेल, तर मनाच्या तपश्चर्येचाच आपण जर जास्त विचार केला तर हे मन जे ईश्वरूप आपल्याला करायचं आहे तेच ईश्वरूप आहे हे मानून आपल्याला कितीतरी मोठं समाधान प्राप्त करता येऊ शकतं. आपण अनेक साधनं वापरतो उपासनेसाठी. प्रत्यक्ष पूजा अर्चा करताना आपल्याला उपकरणं लागत असतात. हे सगळं का? तर त्या सगळ्या मनाच्या पावित्र्यासाठीच असतं. मग अगदी 16 निष्ठापासून ते देवाला लागणारी विशिष्ट प्रकारची उपकरणं ही त्या सगळ्या पूजेसाठी लागणारा पवित्र भाव निर्माण करतात. पण अंततः गोत्वा हे येऊन कुठे पोचतं? तर मनाच्या समाधानाशी, मनाच्या भावनांशी. हे जर आपण लक्षात घेतलं, सगळ्या गोष्टी जर मनाशीच येऊन पोचत असतील, तर मग हेच मन पवित्र होणं, हेच मन ईश्वररूप होणं आणि याच ईश्वररूप मनाला घेऊन ज्या काही उपासना करायच्या आहेत, आराधना करायच्या आहेत, त्या जर आपण करत गेलो तर आपलं जे काही इप्सित आहे, आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते आपण लवकर साध्य करू शकतो. दुर्दैव एवढंच आहे की आपण या सगळ्या गोष्टी करत असताना परंपरेने सगळं करत आलेलो असतो आणि थोडा वेगळा विचार करून जिज्ञासेनं, उत्सुकतेनं, काही वेळेला असं म्हणा दुराग्रहाने आपण काही करावं असंही आराधनांच्या बाबतीत किंवा उपासनांच्या बाबतीत घडून येत नाही. समर्थांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलंय की नाना साधने निरूपणे देव शोधावया कारणे सकळ आपुले अंतःकरण समजले पाहिजे. काय म्हणतात समर्थ? नाना साधने निरूपणे. आता मी तुम्हाला तेच सांगत होतो. देव शोधावया करणे, आपण देवच शोधतो. हे साधन कर, ती निरूपण कर, ती उपासना कर, ही आराधना कर. हे सगळं आपण काय करतो? आपल्या अंतःकरणासाठी. आपलं अंतःकरण आपल्याला समजलं पाहिजे यासाठीच आहे. समर्थ म्हणताय हे सगळं काय करायचं? तर आपलंच अंतःकरण आपल्याला समजलं पाहिजे. समर्थांनी तर आधी देव शोधावा आणि मग उपासना करावा इथपर्यंत सांगितलं. आधी देव कुठला आहे तो नीट समजून घ्या. समर्थांनी राम आपल्या मनामध्ये ठसवला, तोच त्यांचा मनोरूपी ईश्वर होता. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी एका देवाला प्रतिष्ठापित केलं होतं आणि म्हणूनच त्यांची साधना उपासना फलद्रूप झाली म्हणा, किंवा ते सगळ्या अर्थाने समर्थ ठरले. सगळं जर देव शोधावया कारणे करायचं असेल आणि अंतःकरणाला ते समजून घ्यायचं असेल, ही जी काही मानसशास्त्रीय पद्धत आहे उपासनेमधली, हे मानसशास्त्र जे उलगडलं गेलं आहे. आपण अनेक वेळेला दासबोधाचे वेगवेगळे उपयोग सांगितले. मानसशास्त्र कसं आहे, त्यातलं व्यवस्थापनशास्त्र कसं आहे वगैरे वगैरे. परंतु त्यामध्येच एक समग्र उपासना शास्त्र दडलं आहे. त्यातले काही जर वेचे किंवा समर्थाने सांगितलेले श्लोक वेगवेगळ्या समासांमधून आपण एकत्र केले तर एक फार उत्तम दर्जाचं एक उपासना शास्त्र आपल्या हाती लागू शकतं आणि जे प्रामुख्याने मनाशी निगडित आहे. कदाचित हे जाणवल्यामुळेच समर्थांनी स्वतंत्र मनाचे श्लोक लिहिले असावेत, अन्यथा त्यांना वेगळे मनाचे श्लोक लिहिण्याची काही गरज नव्हती. दासबोधात मी तर म्हणतो 25% भाग असा आहे की त्यांनी मनाचा आणि चित्ताचा, अंतःकरणाचा विचार केलेला आहे. ही सगळी जी समर्थांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, संत तुकोबांनी मनाविषयी केलेलं हे चिंतन ते अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे.
परंतु त्याचं जेव्हा आपण समग्र विचार करतो त्यावेळेला एका वेगळ्या मनोपासनेचं दर्शन त्यामधनं घडतं. सामान्य माणसाला ही मनोपासना सहजासहजी पचनी पडेल हे सांगता येत नाही. परंतु एकदा जर का मनाचं महत्त्व त्याच्या लक्षात आलं आणि ते ह्या संतांनी ग्रंथांनी सांगितलेलं जर त्याच्या लक्षात आलं तर कदाचित त्याच्या ग्रंथींना त्याचा उपयोग होऊ शकेल. अशा या वेगवेगळ्या संदर्भामधून आपण मनोपासनेचा हा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढच्या 4 दिवसामध्ये मी प्रामुख्याने याच विषयांवर भर द्यायचा विचार करतो आहे. जे जे आपल्याला प्रसन्न करणारं आहे, जिथे जिथे आपल्या मनाला शांतता लाभते, जिथे जिथे मांगल्याचं दर्शन घडतं, तिथे तिथे आपलं मन आहे हे अगदी निर्विवादपणे सिद्ध होतं. काही चांगलं दिसलं की आपल्याला मनाला खूप प्रसन्नता वाटते. हा मनाचा जो मी पुन्हा स्वाभाविक स्वभाव असा शब्द वापरतो. स्वभावालाच स्वाभाविक म्हटलं जातं, परंतु मन याबद्दल आपलं खूप काही काही समज आणि गैरसमज आहेत. मनाचा स्वभाव समजून घेणं अशी लोकांची देखील इच्छा असते. याच्या मनाचा स्वभाव नेमका काय, तर मन काय स्वभाव काय. परंतु हा जर मनाचा स्वाभाविक स्वभाव असेल की जिथे आनंद आहे, मांगल्य आहे, काहीतरी वेगळं घडतं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने काही निर्माण होत आहे, तिथे तिथे मनाला आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते. तर ह्या प्रसन्नतेचाच हा जर एक मोठा परिणाम असेल आणि ती जिथे साधली जाते त्या मनाचा हा जर स्वभाव असेल तर तो समजून घेणं आणि त्या मनाच्या उपासनेसाठी आपण आपल्या मनाला हळूहळू सिद्ध करत जाणं आणि ती जर साधना आपल्याला साधता आली तर आपण एका वेगळ्या साधनेतून आपल्या मूळ उपासनेला सुद्धा बळ प्राप्त करून देऊ, या निष्कर्षापर्यंत आपण निश्चितपणे येऊन पोहोचतो. आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागामध्ये हे मनाला आवडणारं जे काही निर्माण आहे, सृजन आहे, या संदर्भातला एक वेगळा पैलू मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. इति विद्या तपो अयोनिर्विष्णुरीडितः वाग्येतेनार्चितो देवा प्रियतांच जनार्दनः.